आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे असेच राईट करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला क्वेश्चन दिला आहे, फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ द नंबर ऑफ द व्हेकल्स अँड द व्हॅल्यूम ऑफ पेट्रोल फिल्ड इन देम. काय दिलं याच्यामध्ये एक चार्ट दिलाय. त्या चार्टमध्ये काय केलं, एक क्लासचा चार्ट आहे आणि एक दुसरा कोणता कॉलम, एक क्लासचा आहे आणि दुसरा फ्रिक्वेन्सीचा. मग जो काय पेट्रोल फिल्ड इन लिटर म्हणजे त्या क्लासमध्ये पेट्रोल फिल्ड इन लिटरमध्ये आहे आणि नंबर ऑफ द व्हेकल मग एवढ्या व्हेकलमध्ये एवढं पेट्रोल फिल केलेलं आहे. असे काय याच्यामध्ये तुम्हाला चार्ट आहे. मग त्याच्यावरून काय करायचं आपल्याला, पुढची काय ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची, मोडची ऍक्टिव्हिटी. तर मोडसाठी आपल्याला मोडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. पहा इथे काय आहे ते ऍक्टिव्हिटी. मग ठीक आहे, मी काय करणार आहे, आपल्याला फर्स्ट आपण जी कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, हायएस्ट फ्रिक्वेन्सी कोणाच्या इथे पाहायचं की ते 40 आहे. म्हणून काय करायचं, त्याला काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं. केलं स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. नेक्स्टला त्याच्यानंतर आता जो काय आहे हा 40 आहे, त्याला आपण काय करतो ऑलवेज F1. त्याच्या पाठीमागचा असतो त्याला F0. त्याच्या नेक्स्टचा असतो त्याला काय म्हणतो आपण F2. चालेल. त्याच्यानंतर हा जो दिसतोय तुम्हाला 3.5 हा आपला काय असतो L मीन्स लोअर लिमिट असतो. आता H फाइंड आउट करायचं. H मीन्स काय असतो, जो क्लास आला कोणता क्लास आला आपला 3.5 टू काय आला 6.5. मग काय करायचं त्याच्यातनं मायनस करायचं, 6.5 मायनस 3.5. मग H इज इक्वल टू किती येतो आपल्याला 3 येतो. ठीक आहे. आणि जो आपला हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यातला जो क्लास असतो तोच असतो मॉडेल क्लास. ठीक आहे. आता पाहूया ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, मॉडेल क्लास. आता मॉडेल क्लास काय आहे 3.5 टू 6.5. मग इथे मी काय करतो, राईट करतो 3.5 टू 6.5. आता मोडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला. काय फॉर्म्युला, L प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इन टू H. आता काय केलं त्यांनी, L ची व्हॅल्यू पुट केल्या, F1 ची पुट केल्या, F0 ची पुट केलेली आहे, 2 आहे असंच राईट केला, F1 ची पुट केली, मायनस साइन आहे असंच, F0 ची पुट केली, F2 ची पण पुट केली. आता H ची व्हॅल्यू किती आपण आताच फाइंड आउट केली, किती 3 पुट केली. हे सॉल्व्ह केलं. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर किती येतं आपलं मोड 4.55. मग त्याचं काय आलं, द मोड ऑफ द व्हॅल्यूम ऑफ पेट्रोल फिल्ड इज काय आलं 4.55 आलं. तर हे सॉल्व्ह करून पाहूया आपण थोडं. हे काय करायचं आपल्याला, सॉल्व्ह करून पाहू. इज इक्वल टू 3.5 प्लस इन स्क्वेअर रूट 7 अपॉन 80 मायनस 60 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इन टू H. 3.5 प्लस 7 80 मायनस 60 किती येतं 20 इन टू 3. आता 3च्या अपॉनला नाही म्हणजे काय 1 मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं दोन्हीचं. 3 ने 7 ला मल्टिप्लाय केलं किती येणार आहे 21 आणि 20 ने 1 ला 20. ठीक आहे. आता सिम्प्लिफिकेशन करायचं. आता सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर हे इझिली सिम्प्लिफाय होणार नाही, तर काय करायचं 20 21. नेक्स्टला 21 जा 20 किती आलं मग 0. आता इथे काय आहे आपलं 21 मधून काय केलं आपण 20 मायनस केलं तर किती राहिलं आपलं 1 राहिलं. आता 1 ला 20 ने काय होत नाही, सिम्प्लिफाय होत नाही म्हणून पॉईंट घेतला. पॉईंट घेतल्यानंतर काय 0 10 काय आहे बिलो द 20 आहे म्हणून अजून एक पॉईंट घेतला काय 4. नेक्स्टला काय करणार आहे इथं आपलं 25 जा 100 0 0 0. मग काय येणार आहे इथे आन्सर काय येणार आहे 3.5 प्लस काय येणार आहे 1.5. मग काय करायचं 3.5 प्लस काय येणार 1.5 किती आलं आपलं इथे 1. म्हणजे नेक्स्टला इथे 0 घेतो आपण. 0 घेऊन इथे काय करतो आपण आता 5 लिहितो. म्हणजे इथेच काय असणार 0.5 इथे ना. मग 5 आहे असंच 5 आहे असंच 3 प्लस 1 इथं 4. नेक्स्टला काय आलं आपलं 4.55 आन्सर आलं आहे. ते करेक्ट. ठीक आहे. चला नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे GSTचे. ठीक आहे. काय आहे क्वेश्चन पहा. द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ द रिमोट कंट्रोल टॉय कार इज 2360. रेट किती आहे त्याचा रेट आहे GSTचा 18% ऑन दी टॉय. तर टॉयवरती काय 18% काय रेट आहे. नेक्स्ट कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर दी टॉय कार. म्हणजे काय खाली दिसते ती ॲक्टिव्हिटी काय करायची आपल्याला कंप्लीट करायचं आहे. मग त्यांनी दिले
टोटल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार विथ द GST किती आहे 2360. रेट ऑफ GST किती आहे 80%. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ फॉर टॉय वी एक्स, म्हणजे एक्स काय केलं सपोज केलं त्याला, ते काय केलं एक्स केलं. मग आहेच फॉर्म्युलाला GST इज इक्वल टू काय रेट ऑफ GST अपॉन 100 इंटू एक्स आहेच. आता याच्यामध्ये काय टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय, टोटल व्हॅल्यू फॉर टॉय कार, मग त्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहायचं आपल्याला. मग काय नाही तर टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर टॉय कार प्लस GST हा काय तुमचा फॉर्म्युला आहे, हा काय आहे तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. नेक्स्टला काय करणार आहे मग टोटल व्हॅल्यू फॉर टॉय कार किती आपली इथे 2360 आहे की इथे. नेक्स्टला टॅक्सेबल व्हॅल्यू फॉर द काय तुमचा टॉय कार, त्याला आपण सपोज काय केलं एक्स केले. त्याच्यानंतर काय करणार आहे जीएसटीचं रेट किती इथं ऑलरेडी GST दिले किती आपल्याला आहे असेच काय करायचं पुट करायचं. 18 बॉक्समध्ये करायचं अपॉन 100 आहे इंटू एक्स आहे असं. नेक्स्टला काय करणार आहे आपण इथे ते सिम्प्लिफाय करणार आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येणार आहे आपलं काय येणार इथे या बॉक्समध्ये 118 येणार. का असं येणार तर सिम्प्लिफाय करून दाखवू. तिथे एक्स आहे इज इक्वल टू प्लस 18 अपॉन 100 इंटू एक्स. एक्सच्या अपॉनला काय नसतं म्हणजे काय असतं 1. मग 18ने एक्सला मल्टिप्लाय केलं आणि 100ने 1ने मल्टिप्लाय केलं. मग काय येणार आहे एक्स अपॉन एक्स आहे असं ठेवा इथे प्लस 18 एक्स काय येणार आहे अपॉन 100. त्याच्या अपॉनला नसतं म्हणजे 1. आता डिनॉमिनेटर सेम इथे काय साईन कोणतं आहे प्लस आहे, इथे कोणतं होतं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन काय होतं न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय करतो 100 आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर. त्यामुळे ते काय डिनॉमिनेटर सेम करायची गरजच लागत नाही, इथे डायरेक्टली होत होतो. इथे तसं नसतं ॲडिशनमध्ये, इथे करावं लागतो. मग इथे किती 1 आहे तर 1ला 100ने मल्टिप्लाय केलं तर 100 येणार आहे. म्हणून आपण काय होतं डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाय केल्यावर न्यूमरेटरमध्ये पण मल्टिप्लाय करतो. मग ते किती येणार आपलं 100x आपण काय येणार तुमचं 100 प्लस 18x अपॉन 100. डिनॉमिनेटर सेम आला म्हणून डिनॉमिनेटर काय करतो आपण एकदाच राईट करतो 100 वरती. 100x प्लस 18x किती येणार मग आपला 118x अपॉन 100. आलं का ही व्हॅल्यू इथे. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे. नेक्स्टमध्ये काय होणार आहे आपलं हे राईट केलं. आता इथे काय करणार थोडं इंटरचेंज करणं. मग काय ना 118x आहे असंच 2360 इंटू 100. आता मला कोणाची व्हॅल्यू काढायची एक्सची काढायची. मग काय ना 2360 इंटू 100. मग आता हे काय 180 याच्या दोघांच्यामध्ये साईन नाही म्हणजे कोणतं आहे इंटूचं. तेव्हा ते काय करतो आपण लेफ्ट कडून राईटला नेतो तेव्हा ते कुठे जातं अपॉनला जातं. मग अपॉनला इथे बॉक्स दिसतोय तर किती येणार आहे 118 येणार आहे. नेक्स्टला तर हे सिम्प्लिफाय केलं तर आता काय करणार आहे मी सिम्प्लिफाय करणार आहे इथे 118. आता मी काय करणार इथे 118 1चा इन 118 118 2चा किती येणार आहे माझं 236 आणि 0 आहे असं पुट करतो इथे. चला मग किती आलं आपलं 20 इंटू 100 किती येणार आहे आपलं 20 इंटू 100 किती येणार आहे 2000 काय आली त्या टॅक्सेबल व्हॅल्यू आली किती आली 2000 टॅक्सेबल. किती वाटलेस करून बघा 118 आहे त्याला 2ने मल्टिप्लाय करा. 2ने काय केलं 8ला मल्टिप्लाय केलं 16 इथे वरती 1 केला 2 1 2 प्लस 1 केला 3 2 1 2 आलं 236 आहे इथे. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे सब क्वेश्चन बी आहे क्वेश्चन 3 मधला. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी 2. याच्यामध्ये काय केलेलं असतं तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले असतात त्यातले काय करायचे 2 क्वेश्चन फक्त सॉल्व करायचे. मग आता कोणता आहे आपला फर्स्ट क्वेश्चन आहे आपला सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. मग त्याच्यामध्ये काय दिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय कोणतं आहे 3m² मायनस m मायनस 10 हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करायचं कंपेअर करायचं. काय करणार आहे कंपेअर कशासाठी कंपेअर करणार आहे जो स्टँडर्ड फॉर्म्युला किंवा जनरल फॉर्म्युला. काय कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म किंवा फॉर्म्युला जो काय असतो आपला स्टँडर्ड फॉर्म्युला काय असतो क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस काय असतो आपला
bx प्लस सी इज इक्वल टू 0 आहे का. मग आता याच्यामध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुट करून घ्यायची याच्यामध्ये, जो काय व्हॅल्यू आता याच्यात कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू किती असणार आहे, हा ए इथे इथे आहे, मग किती असणार 3, इथे बी दिसतोय, इथे नाही म्हणजे 1 असतो, मग काय असणार आहे बी इज इक्वल टू, पण साईन कोणता आहे मायनस, मायनस असेल तर साईन सहित घ्यायचं, मग काय असणार बी किती असणार आपला -1 असणार, सी किती असणार आहे -10 असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण बी स्क्वेअर -4ac, कारण आपला जो फॉर्म्युला आहे ना आपला फॉर्म्युला मेथडचा तो जरा मोठा आहे, त्याच्यासाठी आपण शॉर्टमध्ये राईट करतो. मग आता इथे काय करायचं, थोडं सॉल्व्ह करून घ्यायचं. बीची व्हॅल्यू किती -1, ब्रॅकेटचं काय बीचा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, मायनस साईन आहेस 4 आहेस इंटू एची व्हॅल्यू किती 3 इंटू सीच किती आपला -10. नेक्स्टला 1चा स्क्वेअर किती, तो -1चा स्क्वेअर 1, 4 ने 3 ला मल्टिप्लाय केलं किती येतं -12 इंटू किती येणार आहे आपलं 10. नेक्स्टला 1 आहे असंच, -12 ने -10 ला मल्टिप्लाय केलं येतं 120 प्लस 120 काय येणार मग 1 प्लस 120 121. मग बी स्क्वेअर -4ac इज इक्वल टू किती आलं तुमचं 121. आता काय आहे बाय फॉर्म्युला मेथड, बाय फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. आता फॉर्म्युला मेथडमध्ये आता आपल्याला मेथड वापरायचे किंवा तो फॉर्म्युला आहे तो, आता इथे काय तुमचा जो कोणता व्हेरिएबल असेल त्याचंच काय करायचं फॉर्म्युला यूज करायचं. मग काय करणार मी 2 वेळाच राईट करणार, m इज इक्वल टू -b प्लस, इथे प्लस मायनस असतो, एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, इन स्क्वेअर ब्रॅकेट बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a, हा एकदा झाला. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला काय असणार आहे m इज इक्वल टू -b, इथे काय करायचं प्लस होतं इथे मायनस करा, इन स्क्वेअर ब्रॅकेट बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a. नेक्स्टला सॉल्व्ह करा, m इज इक्वल टू बीची व्हॅल्यू किती पुट करा, मायनस साईन आहे असंच, बीची व्हॅल्यू किती ऑलरेडी -1 प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट किती व्हॅल्यू पुट करा डायरेक्ट किती इथे 121 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती 3. सेम इकडे पण राईट करायचं, ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे साईन मायनस ठेवायचं, बीची व्हॅल्यू -1 मायनस इन काय तुमचं इन स्क्वेअर रूट किती आहे बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू 121 अपॉन 2 आहे असंच ए ची व्हॅल्यू 3 पुट करायचं. सॉल्व्ह करा. जर ब्रॅकेटच्या बाहेर साईन कोणतं असेल मायनस असेल तर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर आतलं साईन चेंज होतं, किती येणार आहे इथं प्लस, नेक्स्टला प्लस आहे असंच +1 आलं इथे साईन चेंज झालं. आता 121 कोणाचा स्क्वेअर रूट आहे तर 11चं, मग काय येणार आहे 11 अपॉन 2 ने काय केलं 3 ला मल्टिप्लाय केलं 6. नेक्स्टला आहे असंच, जर ब्रॅकेटच्या बाहेर काय असेल मायनस साईन असेल ब्रॅकेटच्या आतमधलं काय होतं साईन चेंज, मग काय होणार प्लस होणार, मग काय 1 आहे असंच मायनस काय 21 कोणाचा स्क्वेअर रूट आहे तर 11चा अपॉन आहे 2 ने 3 ला मल्टिप्लाय केलं कधी 6. नेक्स्टला काय येणार तुमचं इथे 1 प्लस 11 12 अपॉन 6, 6 ने सिम्प्लिफाय केलं तर किती येणार आहे किती आहे 6 1 6 6 2 12, m इज इक्वल टू किती आला 12 आला. आणि इथे किती येणार आहे m इज इक्वल टू काय येईल 11 मधून 1 मायनस केलं तर काय येणार आहे तुमचं 10 येणार आहे अपॉन 6. पण मोठी संख्या कोणती 11 ला साईन कोणतं आहे मायनस, म्हणून आन्सरला मायनस साईन दिलं. मग काय येणार आहे 2 3 काय येणार आहे 2 3 6 2 5 10. मग m इज इक्वल टू काय येणार आहे -5 अपॉन 3 -5 अपॉन 3 हे काय असणार आहे त्याचे आन्सर असणार. मग आन्सर कसं लिहायचं फुल जे वर्ड मध्ये लिहायचं, लिहिताना कसं लिहिणार आहे द काय लिहिणार आहे द roots of quadratic equation are m is equal to 2 or m is equal to -5 upon 3 हे दोन्ही आन्सर. ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आपण
नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. एकदम इजी आहे क्रॅमर्स रूल. ठीक आहे, मग आता याच्यात काय करायचं, जो तुमचा इक्वेशन आहे ते फर्स्ट आपण इक्वेशन काय करायचे, राईट करून घ्यायचे. कशी करणार मग, दोन इक्वेशन आहेत तर काय करणार, 3x मायनस 4y इज इक्वल टू 10. तिकीट दे इक्वेशन नंबर कोणतं येणार आहे 1. नेक्स्टला काय करणार आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. तिकीट दे इक्वेशन नंबर 2. आता याला इक्वेशन 1 दिले, याला 2 येणार. ठीक आहे, आता याला काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर करताना काय करणार आहे मग, इक्वेशन 1ला कम्पेअर करायचं काय स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार. कसं आहे स्टँडर्ड, ax प्लस by इज इक्वल टू c. आता मी काय करायचं, फर्स्ट इक्वेशन आहे म्हणून याला काय करणार आहे, कम्पेअर करत असताना मी काय करणार इथं a1 b1 c1, कारण फर्स्ट इक्वेशन वर कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्टला काय करणार आहे तुमचं सेकंड इक्वेशन असणार आहे, ते काय असणार आपलं, काय असणार आहे ax प्लस by इज इक्वल टू c. आता ते काय सेकंड इक्वेशन आहे म्हणून त्याला काय करायचं a2 b2 c2. हे कुणावर कम्पेअर करायचं, सेकंड इक्वेशनवर. आता मला इथे काय पाहिजेत, व्हॅल्यू पाहिजेत कुणाकोणाच्या, a1ची. मग a1ची व्हॅल्यू किती आली, 3 आली. b1ची व्हॅल्यू किती आली मला, काय मायनस काय आली 4. ए कम्पेअर करायचं, हा कम्पेअर करतो मी ह्याच्यावर, मग मायनस 4 आली b1ची. त्याच्यानंतर c1ची किती आली माझी 10 आली. नेक्स्टला काय a2ची व्हॅल्यू किती आली माझी 4 आली. काय आली, e2ची व्हॅल्यू किती आली माझी 4 आली. नेक्स्टला b2ची व्हॅल्यू किती आली माझी 3 आली आणि c2ची व्हॅल्यू किती आली 5 आली. झालं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, क्रॅमर्स रूल राईट करायचं. काय करायचं आपल्याला, क्रॅमर्स रूल राईट करायचं. तर क्रॅमर्स रूलसाठी काय आहे, ट्रिक आहे. काय ट्रिक काय, 12 32 13 हा वर्ड लक्षात ठेवायचा. 12 32 13. आता 12 32 साठी काय करायचं महत्वाचं लक्षात ठेवा, a b c. आता a ला जर मी नंबर काय दिला तुमचा 1 दिला, तर b ला काय येणार आहे 2 येणार आहे आणि c ला कोणता येणार तुमचा 3 येणार आहे. समजलं. 12 मीन्स काय करायचं, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a b लिहायचं. 32 मीन्स काय लिहिणार c b लिहायचं आणि 13 मीन्स काय a c लिहायचं. चला तर मग नेक्स्टला मग काय आहे, जो आपला 12 मीन्स कोणाचा असतो, आपला डीचा असतो. d इज इक्वल टू इन मॅट्रिक्स काय असतं आपला 12 मीन्स काय a b. ठीक आहे, समजलं. आता इथे काय करायचं, थोडं मॉडिफाय करायचं फॉर्म्युला. म्हणजे याच्यात काय करायचं आपल्याला, काय वरचं जर काय केलं मी a1 b1 लिहिलं तर खालच्या काय येणार a2 b2. समजलं. नेक्स्ट कोणता आपला dx साठी नंबर कोणता असतो आपला 32 साठी काय येणार c b. ठीक आहे. नेक्स्टला इथे पण जर मी काय केलं, इथे जर मी c1 पहिला आहे म्हणून c1 लिहितो आणि इथे b1 लिहितो, सेकंड आहे म्हणून c2 b2. त्याच्यानंतर नेक्स्टला कोणाचा असतो dy इज इक्वल टू इन मॅट्रिक्स काय येणार आहे 13 मीन्स कसं आहे a c 2 वेळा राईट करतो. त्याच्यानंतर काय करणार आपण इथे नेक्स्टला हे फर्स्टला म्हणून a1 c1 याचं a2 c2. ठीक आहे. मग याचं काय लक्षात ठेवायचं 12 हा नंबर लक्षात ठेवायचा, याचं 32 याचं काय करायचं 32 आणि याचं 13. 12 32 13 हा काय त्याची ट्रिक आहे. मग आता याच्यात पुट करायच्या व्हॅल्यूज, याच्यात काय करायचं व्हॅल्यूज पुट करायच्या, याच्यात काय करायचं व्हॅल्यू पुट करायच्या. आता कसं करणार, डी आहे असाच a1 ची व्हॅल्यू किती 3 आहे, b1 ची व्हॅल्यू किती -4, a2 ची व्हॅल्यू किती 4 आहे, b2 ची व्हॅल्यू किती 3. पाठीमागे बघू शकता याच्यामध्ये व्हॅल्यू आपण त्यासाठीच फाइंड आउट केलेत. नेक्स्टला dx आहे असाच इज इक्वल टू इन मॅट्रिक्स काय करणार तुम्ही c1 ची व्हॅल्यू किती आपली 10, b1 ची व्हॅल्यू किती आपली -4, c2 ची व्हॅल्यू किती 5, b2 ची व्हॅल्यू किती 4, b2 ची व्हॅल्यू किती आपली 4. और इथे थोडं चेंज करा, b2 ची व्हॅल्यू आपली किती आहे, आपली इथे 3 असेल मे बी, चेक करू आपण पाठीमागे. b2 ची व्हॅल्यू 3 आहे, 3 आहे. b2 ची व्हॅल्यू किती इथं 3 आहे. नेक्स्टला dy इज इक्वल टू इन मॅट्रिक्स a1 ची व्हॅल्यू किती, a1 ची व्हॅल्यू 3, c1 ची व्हॅल्यू किती
10 आहे. त्याच्यानंतर A2ची व्हॅल्यू 4 आणि C2ची व्हॅल्यू 5. मॅट्रिक्स कंप्लीट करा. आता काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं. काय करायचं आता, हे सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना काय करतो आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आणि 4 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं. 3 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आणि 4 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग काय येणार, 3 × 3 आणि त्याच्यानंतर ऑलवेज साइन कोणतं पाहिजे, मायनस. काय येणार आहे तुमचं 4 × इन ब्रॅकेट काय करणार आहे -4, कारण इथं मायनस आहे म्हणून. नेक्स्टला 3 × 3 किती येणार आहे 9. नेक्स्टला -4 ने -4 ला मल्टिप्लाय केलं होतं काय +16 येणार आहे. इज इक्वल टू किती आलं तुमचं 25. डी इज इक्वल टू किती आलं तुमचं 25. नेक्स्टला dx सेम काय करणार 3 ने 10 ला आणि 5 ने -4 ला. 10 × 3 -5 × -4. 10 ने 3 ला मल्टिप्लाय केलं होतं 30. 10 -5 ने -4 ला मल्टिप्लाय केलं होतं +20. नेक्स्टला काय येणार आहे मायनस मायनस काय होतं प्लस होतं. मायनस इंटू मायनस प्लस. इथे काय येणार आहे तुमचं 30 + 20 50. dx किती आला आपला, किती आला 50 आला. नेक्स्ट dy. dy काय असणार आहे 3 ने 5 ला मल्टिप्लाय करा, 4 ने 10 ला मल्टिप्लाय करा. 3 × 5 -10 × 4. नेक्स्टला काय करणार तुमचं, नेक्स्टला काय होणार तुमचं 3 ने काय केलं 15 -4 ने काय केलं 4 ने कशाला मल्टिप्लाय करतो आपण 10 ला. 10 ने 4 ला मल्टिप्लाय केलं 40. जर मी काय केलं 40 मधून 15 मायनस केलं तर किती येणार आपलं 25. आता मोठं कोण आहे याच्यामध्ये 40, तर 40 ला साईन होतं मायनस, म्हणून आन्सरला मायनस. dy किती आला आपला -25. नेक्स्टला आता काय करायचं आपल्याला x आणि y काढायचे ना आपल्याला, x आणि y. आता ॲक्च्युली बाय क्रॅमर्स रूल. आता इथे काय असणार आहे बाय युजिंग क्रॅमर्स रूल. काय x इज इक्वल टू, आता x लिहिलंय ना, मग आता काय येणार आपलं dx घ्यायचा. x घेतला म्हणून dx घ्यायचा अपॉन d. आता मी ते y घेतलं तर काय येणार आहे dy आणि खाली काय येणार d. dx ची व्हॅल्यू किती आपली 50 आहे अपॉन d ची व्हॅल्यू 25. नेक्स्टला y. dy ची व्हॅल्यू किती -25 आहे आणि d ची व्हॅल्यू किती 25. सिम्प्लिफाय करायचं. 25 × 1 = 25, 25 × 2 = किती येणार आहे 50. 25 × 1 = 25, 25 × 1 = 25. मग काय आलं आपला x इज इक्वल टू काय आलं तुमचं 2 आलं आणि अँड y इज इक्वल टू किती आलं आपलं -1 आलं, कारण 25 ला काय आन्सर -1. मग काय लिहिणार आहे आपण देअरफॉर x, y इज इक्वल टू 2, -1 इज the solution of the given simultaneous equation. हे त्याचं काय झालं आन्सर झालं. पहा एकदा रिवाइज करा, व्हिडिओला पॉज करा आणि पाहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100. 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100 सॉरी 10 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 10 वर purchased for the market value of 25. Company declared the 30% of dividend on the shares. Then find out sum invested, dividend received आणि rate of return. याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आपल्याला. आता जे आपल्याला काय गिवन आहे ते फर्स्ट आपण राईट करायचं. काय फेस व्हॅल्यू किती आपल्याला काय 10 रुपीज. त्याच्यानंतर काय मार्केट व्हॅल्यू किती आपल्याला 25 आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आपले नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू किती 50 घेतलेत आपण नंबर ऑफ शेअर्स इथे. त्याच्यानंतर डिव्हिडंड किती दिले आपल्याला रेट ऑफ डिव्हिडंड किती दिलाय रेट ऑफ डिव्हिडंड किती आपल्याला 30% दिलाय. ठीक आहे. मग फर्स्ट
ते काय करायचं, पहिला पॉईंट टाकायचा, फर्स्ट पॉईंट. काय करायचं आपल्याला, सम इन्व्हेस्टमेंट काढायचे. मग काय येणार आहे, सम इन्व्हेस्टेड. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय फॉर्म्युला असतो, नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आपल्याला, 50 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आपली 25. जर मी काय केलं 25 ने मल्टिप्लाय केलं तर किती येते आपलं 125. वरचा 0 आहे असं इथे पुट करायचं. मग किती आलं 1250. मग सम इन्व्हेस्टेड किती आलं आपलं, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू किती आलं 1250. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्टला काय करणार आपण, सेकंड पॉईंट. सेकंड काय काढायचं आपल्याला, डिव्हिडंड काढायचं. काय काढायचं आपल्याला, डिव्हिडंड. आता काय आपण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, डिव्हिडंड इज इक्वल टू रेट ऑफ डिव्हिडंड अपॉन 100 इंटू फेस व्हॅल्यू. डिव्हिडंड ऑलवेज फेस व्हॅल्यूला फाइंड आउट केला जातो. मग रेट किती आहे 30, तर पर्सेंटेज साइन काढलं म्हणून आपण काय केलं इथे ऑलवेज 100 ने डिवायडेड करतो इंटू फेस व्हॅल्यू किती आहे, किती आहे तुमची 10. 0 ला 0 कॅन्सल, ह्या 0 ला ह्या 0 कॅन्सल. मग डिव्हिडंड किती आला, एका शेअर्सवरती किती आला 3 आला. डिव्हिडंड ऑन दी 1 शेअर, एका शेअर्सवरती किती आला आपला डिव्हिडंड 3 आला. तर नेक्स्टला काय करायचं आपल्याला, टोटल डिव्हिडंड काढायचा. टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स, सॉरी टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू जेवढे शेअर्स आहेत तेवढ्याला भेटणार ना. आता हा 1 शेअर्सला 3 रुपीज आहे, तर पुढे काय करणार आहे डिव्हिडंड एका शेअर्सला 3 रुपये, तर 50 शेअर्सला किती भेटला 50 काय 50 इंटू 3, मग किती येणार आहे तुमचं, किती रुपये भेटला आपल्याला 150. हे काय झालं आपलं टोटल डिव्हिडंड झालं. टोटल डिव्हिडंड किती झाला 150. तर आपल्याला काढायचं काय, रेट ऑफ रिटर्न काढायचं आहे. थर्ड पॉईंट काय आपला, काय रेट ऑफ रिटर्न. मग रेट ऑफ रिटर्नचं फॉर्म्युला काय, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू काय असतं आपलं डिव्हिडंड अपॉन काय असतं आपलं सब इन्व्हेस्टेड इंटू 100. मग डिव्हिडंड किती आहे 150 रुपीज आहे, इथे आहे का. नेक्स्ट सब इन्व्हेस्टेड किती आहे, सब इन्व्हेस्टेड आपण आत्ताच कॅल्क्युलेट केले की 1250 आहे. 1250 इंटू 100, 0 ला 0 कॅन्सल. नेक्स्टला काय करणार आहे, हा कॅन्सल करा किंवा हा कॅन्सल करा 0. त्याच्यानंतर काय आहे 25 4 जा 100, 25 5 जा 125. नेक्स्टला 5 1 जा 5, 5 3 जा किती आलं तुमचं 15. नेक्स्ट 3 इंटू 4 काय येणार आपलं 12. आणि इथे लक्षात ठेवायचं जेव्हा 100 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा ते पर्सेंटेजमध्ये येतं. काय येतं पर्सेंटेजमध्ये येतं. मग काय आलं आपला रेट ऑफ रिटर्न किती आला आपला, रेट ऑफ रिटर्न किती आला 20%, सॉरी 12%. किती आला 12%. ठीक आहे, हे झालं त्याचा आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जो काय आपल्याला प्रोबॅबिलिटी वरती आहे, 1 कॉइन अँड 1 डायस थ्रू सायमल्टेनियसली. एक कॉइन घेतला आणि एक काय केला डायस काय केला एकाच वेळी फेकला, तर काय येते सॅम्पल स्पेस काढायचं आपल्याला. ठीक आहे, आता इथे मी काय करतो, फर्स्ट आपण सॅम्पल स्पेस कशाने रिप्रेझेंट करतो किंवा कोणत्या लेटरने रिप्रेझेंट करतो आपण, ऑलवेज यसने, इज इक्वल टू. त्याच्यानंतर कोणता ब्रॅकेट असतो ऑलवेज आपला कर्ली ब्रॅकेट. मग आपल्याला 1 कॉइन, मग काय करणार आहे त्याच्यामध्ये H1, परत त्याच्यानंतर काय येणार आहे H2, त्याच्यानंतर
H3 त्याच्यानंतर H4 त्याच्यानंतर H5 त्याच्यानंतर H6. ठीक आहे, कारण की ते काय एकदा H असेल एकदा T असेल. ठीक आहे, मग कॉईनवरती 2च असतात आणि त्या डाईसवरती किती असतात 6 नंबर असतात. मग नेक्स्टला काय येणार आहे T1 T2 T3 T4 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 T5 T6 हे टोटली झाले. ठीक आहे, आता काय झाले काउंट करायचे. नंबर ऑफ द येस किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12. मग काय नंबर ऑफ यस इज इक्वल टू काय असणार 12. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले तुमचे 12 आले. ठीक आहे, मग त्याच्यातला पहिला इव्हेंट आहे काय तुमचा फर्स्ट इव्हेंट. इथे मी काय होतो इव्हेंट फर्स्ट इव्हेंट राईट करतो. कोणता आहे फर्स्ट इव्हेंट इव्हेंट ए काय टू गेट अ हेड अँड अ प्राईम नंबर हा काय पहिला इव्हेंट आहे. त्याच्यामध्ये काय करणार आहे मी ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट काय म्हटलं पाहिजे एक हेड पाहिजे टू गेट हेड आणि त्याच्यावरती प्राईम नंबर पाहिजे. मग असं कोणतं आपल्याला H2 प्राईम नंबर काय असतात त्याच संख्येला त्याच संख्येने काय सिम्प्लिफाय होणारा, दुसऱ्या संख्येने नाही सिम्प्लिफाय. हा फक्त 2 आहे तो फक्त प्राईम नंबर आहे म्हणून इथे काय येणार आहे H2 H3 काय असणार आहे आपला H3 H5 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. का तर इथे हेड पाहिजे, इथे त्यांनी एक ॲटलिस्ट हेड पाहिजे. त्याचं टेलचं सांगितलं का नाही, त्यामुळे काय आला नंबर ऑफ ए किती आला 3 आला. आता आपल्याला काय करायचं प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची कोणत्याही इव्हेंटची एची म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन काय असतं नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए किती आहे 3 आहे, नंबर ऑफ एस किती आहे 12 आहे. सिम्प्लिफाय करा 3 1 जा 3 3 4 जा 12. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू किती आलं 1/4. देअरफॉर टेक इट द ब्रॅकेट. मग त्याला काय करायचं ब्रॅकेट टाकायचं. चला नेक्स्ट कोणता इव्हेंट आहे आपला नेक्स्ट इव्हेंट आहे इव्हेंट बी. नेक्स्ट इव्हेंट कोणता आपला इव्हेंट बी. आता इव्हेंट बीचा आपण पाहूया. इथे फर्स्ट आपण मी राईट करतो इव्हेंट बी कोणता आहे आपला टू गेट अ टेल अँड an odd number मग काय कोणता इव्हेंट आहे बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. मग त्याच्यामध्ये ऑड नंबर पाहिजे पण टेल पण पाहिजे त्याच्यावरती. मग काय ऑड नंबर असणारा T1 त्याच्यानंतर T3 त्याच्यानंतर T5 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट आहे. नंबर ऑफ ए किती आले काउंट करा 1 2 3 इज इक्वल टू त्याला 3 आलं. नेक्स्टला काय करायचं आपल्याला याचीच प्रोबॅबिलिटी काढायची. मग काय प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला देअरफॉर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो आपला प्रोबॅबिलिटी कोणाची काढायची ज्या इव्हेंटची काढायची बी. मग बीची काय करा प्रोबॅबिलिटी ऑफ बी. मग नंबर ऑफ काय असणार आहे बी आपण काय असणार आपलं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे येस. नंबर ऑफ बी किती 3 आहे आणि नंबर ऑफ येस किती 12 आहे. सिम्प्लिफाय करा 3 1 जा 3 3 4 जा 12 इज इक्वल टू 1/4 काय आली प्रोबॅबिलिटी ऑफ काय आली तुमची बी. हे त्याचं काय आलं इव्हेंट बीचं आन्सर झालं. ठीक आहे, हेच कसं लिहिलं जातं आपण देअरफॉर द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज 1/4. ठीक आहे.